सर्वांना सप्रेम जय भीम जय संविधान सप्रेम नमस्कार। आज पुन्हा एकदा आपण भारतीय सर्वसामान्य नागरिकांच्या हृदयाशी सुसंवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आयोजकांचे आभार। बहुजन संघटक या फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतो आहे। आज चा जो विषय आहे, प्रत्येक विषय हा गंभीर असतो, कारण आज 2025च्या काळामध्ये गेल्या 2014 पासून जास्तीत जास्त आपल्या देशातील संविधान आणि लोकशाही एक प्रकारे संपण्याच्या मार्गावर आहेत। त्याची अनेक असंख्य उदाहरणे आहेत, कारणे आहेत, परंतु प्रत्यक्षात परिणाम जो दिसतो त्यावरून आपल्याला या गांभीर्यानं हे बघणं आवश्यक आहे। ज्या पद्धतीनं आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 ला तत्कालीन सर्वच जाती धर्मातल्या महापुरुषांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि त्या स्वातंत्र्य दिल्याच्या नंतर या देशाला लोकशाहीच्या दावणीला बांधण्याचं काम केलं, की जेणेकरून या लोकशाहीच्या माध्यमातून आमचा देश यापुढे कधीही परकीयांच्या किंवा गुलामीच्या विचारामध्ये गुलाम होणार नाही, अशा पद्धतीनं या देशाची घडी तत्कालीन महापुरुषांनी नीट बसवलेली होती। आणि या लोकशाहीला आविष्कारित करण्यासाठीची जबाबदारी येथील व्यवस्थेच्या बरोबरच सर्वसामान्य जनतेला आवाहन आणि आव्हान करून सुद्धा या ठिकाणी जबाबदारी सोपवलेली होती। आणि म्हणूनच की काय, आपल्या देशाची राज्यघटना आणि त्या संपूर्ण 395 कोहिनूर हिरे जे 22 भागामध्ये समाविष्ट झालेले होते, 8 परिशिष्ट त्यामध्ये टाकलेली होती, अशा संपूर्ण भारतीय संविधानाचा जो सारांश आहे, जो सार आहे, तो म्हणजे या देशाच्या संविधानाची उद्देशिका। आणि या उद्देशिकेमध्ये जे काही स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या चारही निसर्ग नियमावर आधारित असलेल्या मूल्यांना समर्पित करून या देशातील सर्वसामान्य जनतेने त्यामधून जागृत राहणे आणि कर्तव्यातून सिद्ध होणे ही जबाबदारी तत्कालीन संविधान सभेने पुढे येणाऱ्या भारतीय सर्वसामान्य नागरिकांवर टाकलेली होती। हालाकी लोकशाहीमध्ये अनेक घटक असतात। विशेष सांगायचं म्हणजे दुसऱ्या महायुद्धापर्यंत जवळपास हजारो वर्षाच्या इतिहासात दुसऱ्या महायुद्धापर्यंत जगाने सर्व सत्ता प्रकाराचा अनुभव घेतलेला होता। त्यामध्ये सरंजामशाही असेल, पुरोहितशाही असेल, साम्यवादीशाही असेल, राजेशाही, हुकुमशाही, ही सर्व धर्मावर आधारित असलेली सर्व प्रकारची शाही आणि हे सर्व सत्ता प्रकार जे होते ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत अनुभव घेऊन दुसरं महायुद्ध ते काही टाळू शकल्या नाहीत। त्यामुळं जगाने लोकशाहीकडे वळण्याचा निर्धार घेतला आणि तेव्हापासून जवळपास दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जवळपास बहुमताच्या आधारे जर विचार केला तर बहुतांशी देश हे लोकशाही मार्गाने वळालेले दिसतात। हालाकी लोकशाहीची जी संकल्पना आहे ती जवळपास 4 ते 5 हजार वर्षापूर्वीची संकल्पना आहे। जी संकल्पना आपल्या भारतामधल्या सिंधू संस्कृतीमध्ये 100% आविष्कारित झालेली होती, जी संकल्पना ग्रीक संस्कृतीच्या समकालीन त्याच काळामध्ये आविष्कारित झालेली होती, त्या लोकशाहीच्या संकल्पनेकडे घेऊन जाण्याचं या देशाला घटनाकारांनी
तसे प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून की काय, लोकशाहीची जी मुळं आहेत, लोकशाहीची जी घटक आहेत, लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत, त्या संस्था निश्चितपणे 4 प्रकारच्या आहेत. एक, कायदे मंडळ. मग ते आमदार खासदार असतील, विधानसभा विधान परिषदेचे आमदार असतील, किंवा आणि राज्यसभेचे खासदार, किंवा नगरपालिकेमधले, नगर परिषदेमधले, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य आणि सभापती असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि सभापती असतील, महानगरपालिकेचे सदस्य आणि सभासद असतील, नगरसेवक आणि महापौर असतील. म्हणजे एकंदरीत ज्या ज्या ठिकाणी जनतेच्या फायद्याचे कायदे निर्माण होतात त्या सर्व संस्थेला आणि प्रक्रियेला कायदे मंडळ म्हणतात. आणि या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार जो असतो तो म्हणजे कार्यकारी मंडळाला असतो. याचाच अर्थ प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ केंद्रामध्ये, राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, आणि शहराच्या ठिकाणी महापौर, खेडेगावामध्ये सरपंच, जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद सभापती, अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती वगैरे वगैरे. म्हणजे ही कार्यकारी मंडळ. म्हणजेच कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि त्यानंतर न्यायमंडळ. जे न्यायमंडळ कायद्याची अंमलबजावणी नीट होते का नाही हे तपासून पाहणे आणि लोकांच्या तक्रारी, लोकांवर अन्याय होणार असतील तर स्वतःहून दखल घेऊन त्या अन्यायाच्या विरोधामध्ये याचिका दाखल करून घेऊन न्याय देण्याचं काम या न्यायालयामार्फत होतं. म्हणजे मुख्य स्तंभ लोकशाहीचे कोणते आहेत? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. आणि चौथा जो आधारस्तंभ आहे, जो अदृश्य दिसत नाही, तो म्हणजे पत्रकारिता. या लोकशाहीचे हे 4 आधारस्तंभ आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि पत्रकारिता, ज्याला माध्यमे म्हणू आपण. या सगळ्या 4ही प्रकारच्या आधारस्तंभावर म्हणजे कॉलमवर ही लोकशाही आणि संविधान हे आधारित अवलंबून आहे, आधारलेला आहे. जर हे 4ही कॉलम ढासळल्या गेले तर लोकशाही आपोआपच ढासळल्या जाते. जसं आपण पाहतो, आपल्या घराचे कॉलम जर निकामी ठरले असतील, इमारतीचे कॉलम पडले म्हणजे आपोआप घर खाली येतं. अगदी त्याच पद्धतीनं हे 4ही कॉलम जेव्हा ढासळण्याच्या मार्गावर असतात त्यावेळेस आपोआपच लोकशाही सुद्धा अस्तित्वात राहत नाही, संपून जाते. आता या 4 कॉलमच्या गेल्या 75 वर्षाचा आपण इतिहास पाहूया. आणि विशेषतः आपण या 4ही कॉलमच्या पहिले घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य पाहू आणि त्यानंतर शेवटच्या पत्रकारितेचे जे माध्यम आहे त्यांची गेल्या 75 वर्षामधले आणि गेल्या 10 वर्षामधला त्यांचा इतिहास आपण लेखाजोखा पाहूया. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि पत्रकारिता या 4ही आधारस्तंभाचा 75 वर्षामधला इतिहास आपला आपण जर पाहिला तर कायदे मंडळाने म्हणजे संसदेने आणि विधानमंडळाने या देशामधल्या सर्वसामान्य जनतेच्या फायद्याचे कायदे, कल्याणाचे कायदे करायला पाहिजे होते. या देशातली आणि राज्यातील जनता अतिआवश्यक गरजा, आवश्यक गरजा, सुखाच्या गरजा, विलासाच्या गरजा, चैनीच्या गरजा, ह्या ज्या गरजांच्या स्टेप्स आहेत यामधली पहिली स्टेप्स अतिआवश्यक गरज. अतिआवश्यक गरज कोणती? मुबलक प्रमाणात ऑक्सिजन शुद्ध, मुबलक प्रमाणात शुद्ध पाणी आणि मुबलक प्रमाणामध्ये सकस आहार. हे 3 अतिआवश्यक गरजा आहेत. आवश्यक गरजा अन्न, वस्त्र, निवारा आणि त्यानंतर सुखाच्या गरजा म्हणजे कुठल्याही प्रकारच्या दवाखान्याची अडचणी होऊ नये, कुठल्याही प्रकारच्या दुःखाची जाणीव होऊ नये, अशा प्रकारचं वातावरण म्हणजे सुखाच्या गरजा भागवणे. विलासाच्या गरजा म्हणजे या सगळ्या गरजा भागल्याच्या नंतर माणसाच्या वेगळ्या प्रकारचे जे काही सुखसोयी लागतात त्या म्हणजे विलासाच्या गरजा आणि चैनीच्या गरजा ह्या पुढच्या. म्हणजे अतिआवश्यक गरजा देशातल्या आणि प्रत्येक राज्यामधल्या शेवटच्या नागरिकाला, पहिल्या नाही शेवटच्या नागरिकापर्यंत, जर आजची 142 कोटी किंवा 140 कोटी लोकसंख्या आपल्या देशाची असेल तर जो शेवटचा नागरिक असेल त्या नागरिकापर्यंत अतिआवश्यक गरज गेली पाहिजे. म्हणजे
त्याला स्वच्छ मुबलक प्रमाणामध्ये शुद्ध ऑक्सिजन मिळालं पाहिजे, शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, सकस आहार मिळाला पाहिजे. ही अतिआवश्यक गरज शेवटच्या नागरिकापर्यंत जर पोहोचली तरच आपण आवश्यक गरजेचा दुसऱ्या स्टेपला जाऊ शकतो. आज या 75 वर्षामधल्या अतिआवश्यक गरजेचा जर विचार केला तर आजही आमच्या महाराष्ट्रामध्ये मेळघाटामध्ये जे कुपोषित बालकं मिळतात त्या अहवालानुसार त्यांची संख्या, यावरून लक्षात येतं की शेवटच्या नागरिकापर्यंत ही अत्यावश्यक गरजा गेल्या 75 वर्षामध्ये पोहोचू शकली नाही. आवश्यक गरजा तर बाजूलाच, काही टक्केवारीच्या प्रमाणात जर विचार केला तर शेवटच्या नागरिकापर्यंत अतिआवश्यक गरजाच पोहोचल्या नाही तर आवश्यक गरजेचं काय घेऊन बसला, सुखाच्या गरजेचं काय घेऊन बसलं. शुद्ध पाणी नाही भेटत. आज आमच्या ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यामध्ये 4-4 मैलावरून 2-2 मैलावरून पाणी आणावं लागतं. ही आमची आवश्यक गरजा पुरवण्याची यातील व्यवस्थेची ही व्यथा आहे. म्हणजे कायदे मंडळाने या शेवटच्या नागरिकाचा विचार करून त्याला जे पाहिजे तिथपर्यंत पोहोचवणे हे कायदे मंडळाचं त्यासाठी कायदे करण्याचे अधिकार, संविधानात्मक आणि घटनात्मक अधिकार आणि नैतिक अधिकार. मग असे कायदे शेवटच्या नागरिकापर्यंत केल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करण्याचे कार्य या कार्यकारी मंडळ म्हणजेच प्रधानमंत्री आणि त्यातलं मंत्रिमंडळ, विविध खात्यांतर्गत आणि राज्याच्या मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळाचा विविध खात्यांतर्गत या शेवटच्या नागरिकापर्यंत या अत्यावश्यक गरजा पुरवण्याचं काम यांनी केलं पाहिजे. आणि न्याय मंडळाचं कार्य हे की या अत्यावश्यक गरजा, आवश्यक गरजा, सुखाच्या गरजा, चैनीच्या गरजा, विलासाच्या गरजा ह्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचतात का नाही या विरुद्ध जर कोणी कंप्लेंट केली तर त्याची याचिका दाखल करून त्यांना न्याय देण्याचं काम सुद्धा या न्यायालयीन व्यवस्थेला करावं लागतं. आणि जर कोणी कंप्लेंट नाही केली तरी स्वतःहून दखल घेऊन त्यांची स्वतः याचिका दाखल करून घेऊन स्वतः दखल घेऊन त्याची न्याय मिळवण्याची व्यवस्था या न्याय व्यवस्थेला करावी लागते. म्हणजेच भारतीय लोकशाहीच्या संविधानाच्या माध्यमातून कायदे मंडळाचं कर्तव्य काय आहे, या एक एक स्टेप्स विकासाच्या पारंगत करत करत पार पाडत या देशाचा आणि संपूर्ण राज्यांचा विकास करत जाणे हे कायदे मंडळाच्या कायदे करण्याची प्रक्रिया आणि न्याय कार्यकारी मंडळाची यांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया, अत्यावश्यक गरजा, आवश्यक गरजा, सुखाच्या गरजा, चैनीच्या गरजा, विलासाच्या गरजा आणि न्याय मंडळाचं या गरजा भागतात का नाही या पद्धतीनं डोळ्यात तेल घालून 24 तास त्याची देखरेख करणे आणि त्या पद्धतीनं न्याय देण्याचं काम सुद्धा केलं पाहिजे. म्हणजेच या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या अतिआवश्यक गरजा, सुखाच्या गरजा, आवश्यक गरजा, चैनीच्या गरजा, विलासाच्या गरजा ह्या गरजांचे जे स्टेप्स आहेत त्या स्टेप्स प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हा या लोकशाहीचा उद्देश या देशामध्ये 75 वर्षापूर्वी निर्माण झालेला आहे. आणि यानंतर जी शेवटचं पत्रकारिता आहे ही पत्रकारिता हिचं कर्तव्य काय आहे, नैतिक आणि घटनात्मक. या पत्रकारितेच्या या व्याख्येमध्ये, पत्रकारिताच्या शब्दाच्या व्याख्येमध्ये अनेक संकल्पना समाविष्ट झालेल्या आहेत. एक केवळ प्रिंट मीडियाचा पत्रकार किंवा बातमीदार किंवा पत्रकार जे असेल ते तेवढाच मर्यादित नाहीये. यामध्ये पत्रकारितेच्या व्याख्येमध्ये चित्रपट सृष्टीचे लेखक, साहित्यिक, कवी ही सर्व मंडळी जी प्रसार माध्यमावरती वेगवेगळ्या प्रकारे जागृती करण्याचं काम करतात ही सगळी मंडळी या पत्रकार कक्षामध्ये येते, या पत्रकारितेच्या व्याख्येमध्ये येते, जी समाजाला वेगवेगळ्या पद्धतीनं जागृत करण्याचं काम करते. मग काव्याच्या रूपात असेल, लेखाच्या रूपात असेल, ग्रंथाच्या निर्मितीच्या रूपामध्ये असेल, चित्रपट सृष्टीच्या निर्मितीच्या माध्यमातून असेल, नाटकाच्या माध्यमातून असेल, हे जे काही समाजाला जागृत करण्याचे जेवढे काही मार्ग आहेत, जेवढे काही क्षेत्र आहेत ते सर्व क्षेत्र आणि मार्ग या पत्रकारितेच्या शेवटच्या व्याख्येमध्ये येतात. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया जी आज चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते ही सुद्धा या सर्व प्रकारच्या पत्रकारितेच्या माध्यमामध्ये या व्याख्येमध्ये येते. म्हणजेच हा जो चौथा अदृश्य असणारा परंतु सर्वात जास्त जबाबदारी असणारा जो हा कॉलम आहे
हा आधारस्तंभ आहे, तो आधारस्तंभ या पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाहीला तारण्यासाठी उभा केलेला आहे. जर कायदे मंडळांनी, मग राज्याचं विधिमंडळ असो का देशाच्या केंद्राचं संसद असो, या दोन्ही प्रकारच्या आणि इतर सर्व प्रकारच्या कायदे मंडळांनी जर जनतेच्या फायद्याचे, कल्याणाचे कायदे नाही केले, तर त्यांना जाब विचारणे, जनतेची बाजू घेऊन त्यांना प्रश्न विचारणे आणि त्याचबरोबर जनतेत सुद्धा जागृती निर्माण करणे, हे या पत्रकारितेचं मुख्य घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य आहे. आणि या कायदे मंडळांनी जर कायदे केलेले असतील आणि त्याची अंमलबजावणी जर कार्यकारी मंडळ करत नसेल, प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ करत नसेल, मुख्यमंत्री किंवा त्यांचे मंत्रिमंडळ करत नसतील, तर त्या मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या मंत्रिमंडळाला, त्या प्रधानमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळाला या पत्रकारांनी, या मीडियांनी प्रश्न विचारणे, जाब विचारणे, हे सुद्धा या पत्रकारितेचं घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य आहे. आणि त्याचबरोबर न्यायालयीन प्रक्रिया जर आपल्या सदसद विवेक बुद्धीच्या माध्यमातून न्याय देत नसेल, केवळ भ्रष्टाचाराच्या माध्यमातून निकाल देत असतील, तर त्यांच्याही विरोधामध्ये या पत्रकारितेने समाजात जाऊन जागृती निर्माण करण्याचं घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य सुद्धा या पत्रकारितेचं आहे. अशा लोकशाहीचा जो संपूर्ण ढाचा आहे, हा अशा प्रकारचा ढाचा 75 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशाला प्रदान केलेला आहे. परंतु गेल्या 75 वर्षामध्ये या पत्रकारितेने, जी मीडिया आहे, जी प्रसार माध्यम आहेत, या मीडियानी, या प्रसार माध्यमांनी गेल्या 75 वर्षामध्ये आपल्या घटनात्मक आणि नैतिक कर्तव्याला हळूहळू तिलांजली देत गेले. परखड आणि निर्भीड पत्रकारिता काही वर्षापूर्वी या देशामध्ये होती, नाही असं नाही, परंतु त्या पत्रकारितेने 2014 पासून गेल्या 10 ते 11 वर्षामध्ये संपूर्णपणे नांगी टाकलेली आहे. सरकारच्या गोदमध्ये गेल्यामुळे ती गोदी मीडिया आज निर्माण झालेली आहे. ही गोदी मीडिया शंड आहे, नेभळट आहे आणि नपुंसक आहे. असं का म्हणतो मी? कारण या प्रिंट मीडिया पत्रकारितेने, या चॅनलवाल्या पत्रकारितेने केवळ आणि केवळ या सत्ताधाऱ्यांच्या, राजकीय पक्षांच्या गुलामीला यांनी झिडकारलं नाही आणि जनतेत जागृती करण्याचं काम त्यांनी केलं नाही. म्हणून आजची ही गोदी मीडिया नपुंसक, शंड आणि नेभळट झालेली आहे. यांचं कर्तव्य काय होतं? या मीडियाचं, या प्रसार माध्यमाचं घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य कोणतं होतं? की या देशाची व्यवस्था, या राज्याची व्यवस्था, जे केंद्र सरकार आहे किंवा जे राज्य सरकार आहे, हे सरकार या संविधानावरून चालणारा हा देश, ही लोकशाहीच्या प्रवासातून चालणारा हा देश, ज्या सदसद विवेक बुद्धीवर, सत्याच्या आधारावर चालणारी जी व्यवस्था आहे, ही जर भरकटलेली असेल, तर तिला पूर्वपदावर आणण्यासाठी तिला त्या ठिकाणी जाब विचारण्याच्या माध्यमातून, प्रश्न विचारण्याच्या माध्यमातून तिला पुन्हा जनतेच्या कल्याणासाठी आणि लोकशाही आणि संविधानाच्या आविष्कारितेसाठी या व्यवस्थेला जाब विचारण्याचा अधिकार या घटनेने, या पत्रकारितांना दिलेला आहे. या देशाचा आणि राज्याचा अर्थसंकल्प जेव्हा दरवर्षी सादर होतो, त्यावेळेस या पत्रकारितेचं आणि या मीडियाचं कर्तव्य आहे की अर्थसंकल्प सादर केल्याच्या नंतर त्या अर्थसंकल्पाला, गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाची तुलनात्मक अभ्यास करून त्या ठिकाणी या देशावर किंवा राज्यावर कर्ज किती वाढलेलं आहे, गेल्या वर्षीचं कर्ज किती होतं आकड्यामध्ये, या वर्षीचं कर्ज किती आहे, याचा तुलनात्मक जाब विचारण्याचा अधिकार या पत्रकारितेला, या घटनेनं दिलेला आहे. या संविधानाने यांना हा अधिकार दिलेला आहे. कुठल्याही प्रकारच्या परराष्ट्र नीतीचं जर अपयश येत असेल, तर त्याच्याविषयी जाब विचारण्याचा अधिकार आणि घटनात्मक नैतिक अधिकार या पत्रकारितेला दिलेला आहे. एखादा प्रधानमंत्री, एखादा मुख्यमंत्री किंवा एखादा मंत्री जर मीडिया समोर येत नसेल,
पत्रकार परिषद घेत नसेल तर त्याविषयी त्यांच्या विरोधामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये जागृती करणं भाग आहे. हेच घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य या पत्रकारितेचं आहे. परंतु गेल्या 2014 पासून ही सर्व पत्रकारिता, सगळी वर्तमानपत्र, आजचं प्रमुख वर्तमानपत्र लोकमत घ्या, सकाळ घ्या, दिव्य मराठी घ्या, पुण्यनगरी घ्या, पुढारी घ्या, महाराष्ट्र टाइम्स घ्या, ही जेवढी काही वर्तमानपत्र आहेत ही सगळी वर्तमानपत्र आपल्या मर्यादित एका ढाच्यामध्ये पत्रकारितेला जगाच्या वेशीवर टांगून या सत्ताधाऱ्यांच्या आणि राजकारण्यांच्या विरोधामध्ये एक शब्दही बोलायला आणि लिहायला तयार नाहीये. सर्वसामान्य जनतेची बाजू घ्यायला यांना तयारच नाहीये. सकाळ, लोकमत, पुण्यनगरी, पुढारी, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, ही जी वर्तमानपत्र आहेत ही आता बातमीपत्र नसून जाहिरात पत्र झालेली आहेत. 40 वर्षापूर्वी, 35 ते 40 वर्षापूर्वी याच महाराष्ट्रामध्ये एकही वर्तमानपत्र असं नव्हतं जे आज आहेत. एकही वर्तमानपत्र असं नव्हतं की पहिल्या पानावरती जाहिरात, फ्रंट पेज वरती जाहिरात. 40 वर्षापूर्वी एकही वर्तमानपत्र अशा पद्धतीचं नव्हतं. आणि जो वर्तमानपत्राचा संपादकीय भाग असतो तो त्या वर्तमानपत्राचा स्पिरिट असतो, आत्मा असतो विचाराचा. तो विचारही राहिलेला नाहीये, तो आत्माही राहिलेला नाहीये. कारण पत्रकारिताच नाही तर पत्रकारितेच्या ऐवजी या ठिकाणी ही वर्तमानपत्र, बातमीपत्र, जास्तीत जास्त बातमीपत्र आणि विशेष म्हणजे जाहिरात पत्र झालेले आहेत. आणि अशा काळामध्ये ही संपूर्ण चॅनलवाले सुद्धा, सर्व चॅनल घ्या, जे जे वर्तमानपत्र प्रिंट मीडिया आहेत त्यांचे चॅनल्स आहेत. लोकमत घ्या, पुढारी घ्या, हे सगळे जेवढे काही वर्तमानपत्र आहेत त्यांचे चॅनल, जास्तीत जास्त चॅनल सुद्धा त्यांचे आहेत. मग या वर्तमानपत्रामध्ये लिखाणामध्ये जे असेल तेच त्या चॅनल मधून असणार. एकंदरीत आज जी चौथा आधारस्तंभ म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो ती पत्रकारिता आणि चॅनलवाले हे निश्चितपणे या सरकारच्या गोदमध्ये बसलेले आहेत. सरकार चुकीचं जरी असलं तरी सुद्धा त्याच्याविषयी ब्रक काढण्याची सुद्धा यांच्यामध्ये शक्ती नाही, यांच्यामध्ये ताकद नाही आहे. एक शब्द सरकारच्या विरोधामध्ये लिहिण्याची ताकद नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक छान वाक्य सांगितलं होतं. ते म्हणायचे त्यांच्या संपूर्ण जीवन कालावधीमध्ये, ते म्हणायचे एखाद्या वर्तमानपत्राने माझ्या विरोधामध्ये, एखाद्या वर्तमानपत्राने जर माझं कौतुक केलं, एखाद्या वर्तमानपत्राने जर माझं कौतुक केलं तर मला वाटायचं आज माझं काहीतरी चुकलेलं आहे. ही बाबासाहेबांची पत्रकारिता, ही भूमिका पत्रकारितेची बाबासाहेबांची. एक दिवस जर कौतुक केलं एखाद्या वर्तमानपत्रानं, म्हणायचं माझं काहीतरी चुकलेलं आहे. निश्चित अशा पद्धतीची पत्रकारिता बाबासाहेबांनी स्वीकारलेली होती. आणि काही बोटावर मोजणे इतके आजही निर्भीड आणि परखड पत्रकार आहेत. ज्या पत्रकारांना या गोदी मीडियाने, म्हणजेच या नरेंद्र मोदी सरकारने, भाजपच्या सरकारने या निर्भीड आणि परखड पत्रकारांना बाजूला करण्याचं काम केलं. परंतु त्यांनी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपली भूमिका मात्र त्यांनी सोडलेली नाही. भूमिका बदललेली सुद्धा नाही आणि सोडलेली सुद्धा नाही. सर्वसामान्य जनतेमध्ये आजही, परंतु बोटावर मोजणे इतकेच, आदरणीय दीपक शर्मा असतील, आदरणीय निरंजन टकले सर असतील, आदरणीय अशोक वानखेडे सर असतील, आदरणीय निखिल वागळे सर असतील, असे बोटावर मोजण्यात की काहीच पत्रकारांनी असतील. आणि म्हणूनच की काय, आज जे काही लोकशाही आयसीयू मध्ये गेलेली आहे या गोदी मीडियाच्या, या षंड, नपुंसक आणि नेभळट पत्रकारितेच्या आजच्या या भूमिकेमुळं, जी सरकारच्या विरोधामध्ये एक शब्दही बोलायला तयार नाही, जनतेच्या दुःखाचा आजी भांडवल करण्याचा त्या ठिकाणी एकही संधी सोडत नाही, परंतु जनतेची बाजू ठामपणे घ्यायला ती कधीच तयार नसते. अशा सरकारच्या गोदमध्ये गेलेल्या गोदी मीडिया मुळे आज आमची लोकशाही आणि संविधान हे आयसीयू मध्ये गेलेले आहे. आणि म्हणून या सर्वसामान्य भारतीय जनतेला एकच आव्हान आहे की हे जे कायदे मंडळ आहे या कायदे मंडळाच्या भरवशावर आपल्याला राहायचं नाहीये.
हे जे कार्यकारी मंडळ आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याही भरोश्यावर राहायचं नाही, कारण हे केंद्र सरकार आणि हे राज्य सरकारी सर्वच ईव्हीएम प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आहे, ईव्हीएम मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ आहे. कारण या ईव्हीएमच्या माध्यमातून हे सरकार निर्माण झालेलं आहे. आपल्या मताच्या अनादराचा त्या ठिकाणी वापर झालेला, आपल्या मताचा आदर केलेला नाही, आपल्या मताने ते निवडून गेलेले नाहीत, आपल्या मताला शून्य किंमत आहे. जोपर्यंत हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हटत नाही तोपर्यंत आपल्या मताला अजिबात कवडीचीही किंमत नाही. ही सुद्धा पत्रकारिता जागृती करायला पाहिजे होती, परंतु ती सुद्धा ही पत्रकारिता जागृती करत नाही. याचा अर्थ सत्तेच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये एक शब्दही आणि एक ओळही लिहायला ही शंड आणि नपुंसक आणि निभृत पत्रकारिता या ठिकाणी धजू शकत नाही. आणि म्हणून या संपूर्ण लोकशाहीचा हा जो ढाचा आहे तो या केवळ आणि केवळ अशा प्रकारच्या पत्रकारितेमुळे आमची लोकशाही आणि संविधान आयसीयू मध्ये गेलेलं आहे. कधी डॉक्टर बाहेर येईल आय एम सॉरी म्हणत ही टांगती तलवार आजही आमच्यावरती आहे. म्हणून गेल्या 75 वर्षामध्ये आमची भारतीय संविधान आणि आमची लोकशाही या संपूर्ण प्रकारच्या व्यवस्थेला आज आम्ही मुकणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो, सर्वसामान्य जनता हो, की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्या देशातून नव्हे, जगामध्ये केवळ आपल्या देशात आहे अशा ईव्हीएमला जोपर्यंत आपल्या देशातून हटविणार नाही आणि जगाच्या विषयावर टांगणार नाही तोपर्यंत आमच्या मताचा अनादर होऊन विशिष्ट राजकीय पक्षांनाच सत्तेच्या खुर्चीमध्ये बसता येईल, दुसऱ्याला संधी मिळणार नाही, अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे. आणि या निर्माण झालेल्या अशा अवस्थेला जर आपल्याला ठोकर मारायची असेल तर ईव्हीएमला आपल्याला विरोध, आणि विरोध नसेल तर त्या ठिकाणी आपण आपलेच या व्यवस्थेचे गुलाम बनून जगावं लागेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा या अशा प्रकारच्या मीडियामुळं आमचा देश आणि आमची लोकशाही आणि आमचं संविधान हे संपण्याच्या मार्गावर आहे. आणि हे जर वाचवायचं असेल तर सर्वसामान्य जनतेला संविधानाच्या माध्यमातून जागृत होऊन आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्याच्या माध्यमातून सिद्ध होणं भाग आहे, कृतीतून सिद्ध होणं भाग आहे. इतर दुसरा कुठलाही पर्याय नाही. याचं ताजं उदाहरण जर द्यायचं असेल, आजच्या घडीला आमच्या पहलगाम मध्ये काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला होतो. 4 अतिरेकी येतात, 26 लोकांना ठार करतात आणि निघून जातात. बदल्यामध्ये आम्ही सिंदूर ऑपरेशन करतो. सिंदूर ऑपरेशन करत असताना सुरुवातीची वल्गना आम्ही काय असते, आम्ही आता दहशतवाद्याला मुळापर्यंत ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. पाकिस्तानमध्ये जाऊन आम्ही त्याला ठेचून काढू, सीमेपार जाऊन आम्ही शोधून त्यांना ठेचून काढू, अशा वल्गना करत असताना ऑपरेशन सिंदूर चालू असताना अचानक अमेरिका घोषित करते, डोनाल्ड ट्रम्प, की युद्ध थांबलेलं आहे. युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये घोषित करणारा तिसराच देश. याचा अर्थ काय? याचा अर्थ स्पष्ट आहे की आम्ही आमच्या देशाचं सार्वभौमत्व गमावून बसलेलो आहोत. आम्ही गौतम अडाणी असेल, अंबानी असतील, या भांडवलदारांच्या गुलामीचे आम्ही गुलाम आहोत. आमची व्यवस्था गुलाम आहे त्यांची, आणि त्यांची ते गुलाम असल्यामुळे आम्ही आपोआपच या व्यवस्थेचे गुलाम झालेलो आहोत. म्हणून आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये आमचं सार्वभौमत्व आम्ही गमावून बसलेलो आहोत. हे त्यामधून सिद्ध होतं, कारण आमचे प्रधानमंत्री या ठिकाणी एकही शब्द बोलायला तयार नाहीत, संसदेमध्ये बोलत नाहीत, पत्रकारांसमोर बोलत नाहीत. गेल्या 2014 पासून ते 19 पर्यंत पायाला भिंगरी लावून संपूर्ण जगामध्ये फिरत राहिले. हजारो कोटी रुपये त्या दौऱ्यावरती खर्च झाले, परंतु त्यामध्ये अमेरिकेमध्ये 7 वेळेस गेले, चीनमध्ये 5 वेळेस गेले, सगळ्या देशामध्ये प्रत्येक वेळेस डबल 5 वेळेस गेले. आणि त्या सगळ्या गेल्याचा परिणाम काय? एकही आमच्या बाजूला देश उभा राहू शकत नाही. पाकिस्तानला IMFच्या माध्यमातून फंड देण्यासाठी सगळे जग त्यांच्या बाजूने उभे राहिले, पण आमच्या मागणीच्या बाजूने एकही देश उभा राहिला नाही. याचा अर्थ आमची परराष्ट्र नीती सुद्धा सपशेल फेल गेलेली आहे, आणि त्यामुळेच आमचा देश सार्वभौमत्वापासून वंचित झालेला आहे.
या सगळ्यांचं खापर मी या पत्रकारितेवर, या मीडियावर फोडतोय. कारण यांनी या सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये एक शब्दही वापरलेला नाही, एक ओळही लिहिलेली नाही, एक वाक्यही बोललेलं नाही. कारण त्या गोदी मीडियाच्या माध्यमातून यांनी शरणागती पत्करलेली आहे. आणि म्हणून आमच्या देशामध्ये कायदे मंडळ राहिलेलं नाही, कार्यकारी मंडळ राहिलेलं नाही संविधानाच्या घटनात्मक आणि नैतिक कर्तव्यानुसार, न्याय मंडळ राहिलेलं नाही आणि पत्रकारिता राहिलेली नाही. जेव्हा हे चारही आधारस्तंभ या लोकशाहीच्या आणि संविधानाचे संपण्याच्या मार्गावर आहेत, अशा वेळेस सर्वसामान्य भारतीय जनतेसमोर एकच पर्याय असतो की त्यांनी या सर्व मूलभूत हक्क आणि कर्तव्याच्या माध्यमातून जागृत व्हावं आणि कर्तव्यातून सिद्ध व्हावं. हा एकमेव पर्याय या देशामध्ये शिल्लक आहे, दुसरा पर्याय नाही. याशिवाय आम्ही काहीही करू शकणार नाही. करायचं असेल तर हेच करायचं, अन्यथा येणाऱ्या परिस्थितीच्या गुलामानुसार गुलामीत जीवन जगायचं आणि पुढच्या पिढीचे आम्ही खुनी आणि गुन्हेगार म्हणून जगून एक दिवस आम्ही संपून जाऊ आणि त्यानंतर हे देश काय होईल ते होईल याचा विचार आम्ही करू नये. अशी व्यवस्था, अशी अवस्था आज आमच्या देशात आमची झालेली आहे. तेव्हा शेवटची एकदा विनंती करतो की तथागत भगवान बुद्ध म्हटल्याप्रमाणे अत दीप भव, स्वतः तुम्ही दीप व्हा. सॉक्रेटिस म्हटल्याप्रमाणे आत्मपरीक्षण करून समाज परीक्षण करा आणि संविधानाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार स्वतः जागृत होऊन दुसऱ्याला जागृत करा. हाच एकमेव उपाय आहे, अन्य मार्ग नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय.